आजच्या कथेचे नाव आहे नितळ. श्वेता आणि दीपाली लहानपणापासूनच मैत्रिणी, अगदी जीवाला जीव देणाऱ्या, एकमेकांपासून काहीही लपवून ठेवायच्या नाहीत. कुठेही जायचं झालं तरी नेहमी एकत्र जाणाऱ्या, एकमेकींपासून क्षणभरही दूर राहायला घाबरणाऱ्या या जिवलग मैत्रिणी होत्या. एकमेकींशिवाय दोघींनाही करमत नव्हते. आयुष्यातील प्रत्येक प्रसंग एकमेकींना सांगणाऱ्या आणि एकमेकींचं दुःख वाटून घेणाऱ्या या मैत्रिणी होत्या. एखाद्या महत्त्वाचा निर्णयही एकमेकींच्या सल्ल्यानेच घेत असत. कॉलेजमधील सर्वजण त्यांना दोस्तांना म्हणून चिडवायचे. मैत्रीला दृष्ट लागावी असंच काहीसं त्यांच्या बाबतीत घडलं. दीपाली सूरज नावाच्या एका मुलावर खूप प्रेम करत होती. ती नेहमी दिवस रात्र त्याचाच विचार करायची. त्याच्यासाठी ती वेडी झाली होती. कॉलेजमध्ये नेहमी त्याचीच वाट पाहायची. सूरजसाठी काहीही करण्याची तिची तयारी होती. कुणालाही न सांगण्याच्या अटीवर श्वेताजवळ दीपालीने सूरजला प्रपोज करण्याची इच्छा बोलून दाखवली. अशा कठीण प्रसंगी श्वेताशिवाय आधार देणारं असं कोणीच नव्हतं. दीपालीची होणारी घालमेल श्वेताला पाहवत नव्हती. श्वेताने दीपालीला साथ देण्याचं ठरवलं आणि श्वेता दीपालीला म्हणाली, असं मनात ठेवून झुरत बसण्यापेक्षा एकदाच मन मोकळं कर. दीपाली घाबरत घाबरत म्हणाली. पण त्याने नकार दिला तर? त्यावर श्वेताने दीपालीला धीर दिला आणि म्हणाली, तुझं प्रेम निस्वार्थी आणि सच्चे आहे. असं काही होणार नाही. मी तुझ्यासोबत आहे. तू घाबरू नकोस. यामुळे दीपालीला धीर आला. एकदाच दीपालीने सूरजजवळ मन मोकळं करायचं ठरवलं. सोबत श्वेता होतीच. दीपालीने सूरजला एका कॉफी शॉपमध्ये भेटायला बोलवले. त्या दिवशी दीपाली थोडी उदास दिसत होती. एकदाचे तिघे कॉफी शॉपमध्ये आले. कॉफी झाल्यानंतर सूरजने घाईघाईने दीपालीला विचारले, का बोलावले मला? काही प्रॉब्लेम आहे का? तसं सूरज आमचा पहिल्यापासूनचा चांगला मित्र होता. त्यामुळे त्याला भेटताना दोघींनाही अवघडल्यासारखे वगैरे होत नव्हते. पण भीती नक्कीच होती, कारण विषय तसा होता. दीपाली अडखळत म्हणाली, मला थोडंसं बोलायचं होतं. त्यावर सूरज अधीर होऊन म्हणाला, बोल लवकर. काय बोलायचे ते, मला उशीर होतोय. त्यावर दीपाली म्हणाली, सूरज, मी तुझ्यावर खूप प्रेम करते. तू मला खूप आवडतोस. मला तुझ्याशी लग्न करायचे आहे. दीपाली हे सर्व पटकन बोलून गेली. एका क्षणाला सूरजला काय करायचे तेच कळेना. थोड्याच वेळात स्वतःला सावरत सूरज दीपालीला म्हणाला, मला माफ कर. मला माफ कर दीपाली. तुझे प्रेम मी समजू शकतो, पण माझं एका दुसरीवर प्रेम आहे. सूरजच्या मुखातून हे शब्द येताच दीपालीला आभाळ कोसळल्यासारखं झाले. काय करायचे तेच कळेना. दीपालीच्या डोळ्यातून अश्रू ओघळायला लागले. श्वेता पूर्ण हताश झाली होती. समुद्राच्या वाळूने नाव पोरावे आणि लाटांनी ते नाव पुसावे असे काहीसे दीपालीबरोबर होत होते. श्वेताने दीपालीला धीर दिला आणि श्वेता सूरजला रागारागाने म्हणाली, कोण आहे ती मुलगी? यावर सूरज म्हणाला, श्वेता, तूच ती मुलगी जिच्यावर मी जीवापाड प्रेम करतो. आणि त्या क्षणी दीपालीला धक्काच बसला आणि श्वेताला आश्चर्य वाटले. श्वेता स्वतःला सावरून रागारागाने सूरजला म्हणाली, तू काय बोलतेस? हे तुला काही कळते का? तुझे डोके ठिकाणावर आहे का? तू हे खूप चुकीचं केलंस. खरे प्रेम करणाऱ्या व्यक्तीला लाखाडले आहेस तू. विसरू नकोस. असे म्हणताच सूरज तिथून रागाने निघून गेला. श्वेता दीपालीला घेऊन तिथून निघून आली. दीपाली 4-5 दिवस या धक्क्यातून सावरली नव्हती. तिकडे श्वेताचे मनही श्वेताला खात होते. दीपालीचा गैरसमज तर होणार नाही ना? मी तिला फसवले असे तिला वाटणार नाही ना? या आणि अशा प्रश्नांची श्वेता घायाळ झाली होती. खरं तर श्वेताचे सूरजबरोबरच्या मैत्रीच्या नात्यापलीकडे असे कोणतेच नाते नव्हते. पण सूरज श्वेतावर एकतर्फी प्रेम करत होता. हे ना श्वेताला कळाले ना दीपालीला. मी या दोघींच्या नात्यामध्ये आल्यामुळेच या दोघांचे नाते तुटले असे श्वेताला वाटू लागले. श्वेता दीपालीशी नजरच मिळू शकत नव्हती. ती स्वतःला अपराधी मानू लागली. स्वतःला मी कधीही माफ करू शकणार नाही असा दोष श्वेता स्वतःला देऊ लागली. काही दिवस श्वेता दीपालीला टाळत होती. ही गोष्ट दीपालीच्या लक्षात आली. दीपालीने श्वेताला रस्त्यात अडवले.
आणि दीपाली श्वेताला म्हणाली, तुझी काहीच चुकी नसताना तू मला का टाळण्याचा प्रयत्न करतेस? त्यात तुझा काय दोष? प्रेम हे कोणावरही होऊ शकते. दोघींनीही एकमेकांना मिठी मारली आणि रडू लागल्या. श्वेता रडतच दीपालीला म्हणाली, तू माझ्याबरोबर असलेली मैत्री तोडणार तर नाहीस ना? मला सोडून तरी जाणार नाहीस ना? दीपाली श्वेताला सावरत म्हणाली, अगं वेडे, आपली मैत्री इतकी नाजूक आहे का? आपली मैत्री कुणाच्याही येण्या जाण्याने थोडीच तुटणार आहे. असे अनेक सूरज मी तुझ्यासाठी कुर्बान करेन. तू मनाला लावून घेऊ नकोस. आजपासून आपल्यासाठी सूरजचा विषय संपला आहे. या सर्व प्रसंगातून दीपाली आणि श्वेता यांच्या मैत्रीच्या नात्याची वीण घट्ट होत गेली. एकमेकींचं सुखदुःख हे एक झालं होतं. दोन शरीर एक जीव असं नातं दोघींमध्ये झालं होतं. अशाच आणखी एका घटनेने श्वेता आणि दीपाली खूप जवळ आल्या. एक दिवस दीपाली आजोबांना पेपर वाचून दाखवत होती. ती पेपर वाचता वाचता थांबली. तिला काहीच कळले नाही. तिने श्वेताच्या बाबांना अटक झाल्याची बातमी वाचली आणि सुन्न झाली. श्वेताच्या बाबांवर चोरीचा आरोप झाला होता. दीपालीने लगेच श्वेताला फोन केला, पण तिने तो उचलला नाही. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. सर्व लोकांमध्ये कुजबूज चालू झाली. त्यामुळे श्वेता कॉलेजला आली नाही. तिची विचारपूस करण्यासाठी दीपाली तिच्या घरी गेली. दीपालीला पाहून श्वेताला रडू कोसळले. ही खरी दीपालीच्या आयुष्याची कसोटीची वेळ होती. दीपाली श्वेताला शांत करत तिला धीर देऊन म्हणाली, अलीकडे श्वेताने कॉलेजला येणेही बंद केले होते. दीपालीने श्वेताला तिची शपथ घातली आणि कॉलेजला येण्याचा आग्रह केला. मी असल्यावर तुला चिडवायची आणि त्रास देण्याची कोणाचीही हिंमत नाही. माझ्या मैत्रिणीच्या केसालाही धक्का लागू देणार नाही. तू काळजी करू नको. असं